आपण ट्रॅव्हल्स अडवली का? ट्रॅव्हल्स स्टँडवर प्रश्न सामान द्यावं प्रत्युत्तर नाही नाही काय चालू रोल सर रोल काय सांगा सर आज आपण कारवाई केली कशा जवाहरनगर पोलिसांचे PI सचिन कुंभार व त्यांचे स्टाफ यांना एक गोपनीय बातमी मिळाली होती की एक इसम गांजा सदस्य गुंगीचे औषध NDPSचा मालमत्ता घेऊन ट्रॅव्हल्स बसनी जाणार आहे. तर त्याच्यावर त्यांनी पूर्ण ट्रॅप लावला परवानगी घेऊन आणि त्यानुसार त्यांनी शहानूर मियाँ दर्गाच्या तिथे ट्रॅव्हल स्टँडच्या आसपास त्यांनी एक इसम ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून त्यांनी 10 किलो 175 ग्रॅम वजनाचा गुंगीकारक वनस्पती गांजा असे एकूण किंमत 2,10,600 रुपयाचा गांजा त्या इसम नामे इरफान पाशा आरिफ पाशा वय 42 राहणार भंगी कॉलनी पेन्शन मोहल्ला दक्षिण बेंगलोरचा हा माणूस आहे आणि तो भुसावळवरून इकडं आला, इथून बेंगलोरला जाणार होता. तर त्याच्याकडून आपण एवढं एक 2,10,000 किमतीचं गांजा जप्त केलेला आहे. अतिशय सुंदर अशी कामगिरी आमचे स्टाफ यांनी केलेली आहे. त्यात सचिन कुंभार, सपोनी लोहकरे, पोहनी राहुल बिगोत, पोहनी रावसाहेब वाघ, पोलीस हवालदार क्षीरसागर, ASI जाधव, पोलीस हवालदार बनगर, पोलीस अंमलदार गोरे आणि ज्ञानेश्वर सेलार यांनी या अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सध्या आमची छत्रपती संभाजीनगर पोलीस कमिशनरेटमध्ये नशाविरोधी मोहीम चालू आहे, त्याचा हा भाग आहे आणि हा मोठी आम्हाला एक यशस्वी अशी रेड मिळालेली आहे. धन्यवाद. सर हा जो माल आणत होता की घेऊन जात होता इकडून कुठून आला आम्हाला नेमकं काही त्याची तपास लागला का? नाही, अजून तपास चालू आहे. PCR आहे, PCR मध्ये तपास होईल. त्याबद्दल त्याच्या अजून कोणी सामील आहे का त्यात याचा पण तपास करणं चालू आहे. तो कुठून आणला, कुठं चालला होता, कोणाकडून विकत घेतला, अजून कुठे असे मालमत्ता अजून आहे का त्याचा पण तपास करणं चालू आहे. गुन्हेगार वाढू शकतो? नाही, आता त्यांचं रेकॉर्ड आपण कर्नाटकमधून मागितलेलं आहे. हा बेंगलोरचा राहणार असल्यामुळं तिकडे काही केस असतील तर उद्यापर्यंत आपल्याला त्या कळेल.